INDTV न्यूजचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी INDTV न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करा। उद्या दिनांक 10 जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन। आज आपण आपले सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, या महाराष्ट्राचे लाडके दादा यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपण सर्वजण धुरा सांभाळत आहोत। शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे बीज रोपण करत आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्राचे जनक स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या विकासाचं धोरण या महाराष्ट्रात राबवत आज आपण सर्व कार्यकर्ते इथं काम करीत आहोत। आपले लाडके प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं मार्गदर्शन असो, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री प्रफुल्लभाई पटेल साहेब असो, श्री छगनरावजी भुजबळ साहेब असो आणि या ठिकाणी खानदेशामध्ये आपले लाडकं नेतृत्व, खानदेशचे सुपुत्र नामदार माननीय अनिलदादा भाईदास पाटील साहेब असो, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भरारी घेत आहे। ह्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये यश अपयश सुरू असतं, मात्र कार्यकर्त्यांनो, माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या नंदुरबार जिल्ह्यालाच नव्हे तर या महाराष्ट्राला आणि या देशाला अजितदादांची गरज आहे। अजितदादा हे महाराष्ट्रातलं एकमेव असं नेतृत्व आहे जे फक्त विकासावर बोलतं, जे फक्त विकासाचं राजकारण करतं आणि 80% समाजकारण, 20% राजकारण ज्याने खऱ्या अर्थानं अंगीकारलेलं आहे। पहाटे 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत जो मनुष्य फक्त महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत असतो, या महाराष्ट्राच्या जनतेच्या भल्याकरता, विकासाकरता काम करतो, येणाऱ्या एक छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला देखील त्या ठिकाणी त्याचं काम कसं होईल याचं काम हे बघत असतो, असा नेता मिळणं खूप अवघड आहे। आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अतिशय भाग्यशाली आहोत की आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करतोय। त्यामुळं भविष्यात ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता अजितदादांसोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे, सर्व परिस्थितीत उभा आहे आणि निश्चित येणाऱ्या या आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये अजितदादा आपल्या नावाचा आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा ह्या उभ्या महाराष्ट्रात रोवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील मला वाटतो। मी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो की उद्याचा 10 जूनचा हा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा। आपल्या सर्वांना या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।